नमस्कार, मी शुभम शिंदे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्र टॉप 50च्या माध्यमातून महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान अपडेट घेऊयात. उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचे पुणे विमानतळावर स्वागत. त्यावेळेस उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनीही उपराष्ट्रपतींचं केलं स्वागत. अमरावती जिल्ह्यामध्ये गोतस्करीच्या टोळ्या सक्रिय. भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या आरोपांमुळे खळबळ. भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांचं पोलीस अधीक्षकांना पत्र. गुन्हेगारांच्या विरोधात मकोका लावण्याची मागणी. जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षांकडून यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन. प्रिया शिंदे आणि राजू भोसले निवडीनंतर कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला केलं अभिवादन. सर्वांना एकत्र घेऊन काम करणार. विरोधकही महायुतीचे घटक पक्ष. आमदार अतुल भोसले यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर सूचक वक्तव्य. दर्यापूर तालुक्यातील अनेक कार्यकर्ते युवा स्वाभिमान संघटनेमध्ये. युवा स्वाभिमान संघटना मजबूत होण्याची चिन्ह. नाना पटोलेंनी केलेले आरोप बिनबुडाचे. आमदार नरेंद्र मेहतांनी पटोलेंचे आरोप फेटाळले. मेहतांवर भूखंड लाटल्याचा केला होता आरोप. तटकरेंच्या फोटोमधील बोटाच्या जखमेचं रहस्य काय? खराच्या नादी लागून कुठं रक्ताचा अभिषेक केला का? खरात प्रकरणावरून विकास दवांडेंचा तटकरेंवर निशाणा. नवी मुंबई महानगरपालिकेचा अजब कारभार. सिडकोनं टेंडर काढून विकलेल्या भूखंडाचे हस्तांतर करण्याचा ठराव. नागरी आरोग्य केंद्र उभारण्याचा ठराव. आमच्या आमदार खासदारांना निधी मिळत नाही. निधी मिळत नसल्यानं जनतेची कामं होत नाहीत. निधी वाटपावरून खासदार संजय राऊतांचं टीकास्त्र. मोदी पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची तयारी करतायत. पश्चिम बंगालमध्ये पैसा आणि सत्तेचा गैरवापर हरणार ही माहिती असल्यानं राष्ट्रपती राजवटीची तयारी. राऊतांचा मोदींवर हल्लाबोल. अशोक खरात प्रकरणाची चौकशी योग्य दिशेने सुरू. अजितदादांच्या विषयाकडेही तितक्याच गांभीर्यानं पाहावं. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींचं ट्विट. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर आयपीएस हवे. निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यांची नेमणूक करा किंवा इतर योग्य अराजकीय व्यक्तींची नेमणूक गरजेची. आमदार रोहित पवारांची मागणी. मुंबई महापालिकेमध्ये फोटोवरून वाद. एमआयएम अध्यक्षांच्या कार्यालयातील छायाचित्र काढलं. खैरुनिन्नसा हुसैन यांच्या कार्यालयातील छायाचित्र काढलं. पुण्यात आसावरी जगदाळेंनी घेतली उपसभापती नीलम गोऱ्हेंची भेट. पालिकेमध्ये नोकरी मिळाल्याबद्दल आसावरी जगदाळेंचा नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते सत्कार. लाडकी बहीण योजनेची तिसरी पडताळणी. पडताळणीसाठी आता 10 दिवस शिल्लक. अंतिम पडताळणीमध्ये संख्या 2 कोटींपर्यंत कमी होण्याची शक्यता. दीपक केसरकरांचा खरात सोबतचा फोटो व्हायरल. खरातबाबत राऊतांचे आरोप बिनबुडाचे. खरात माझ्या ऑफिसमध्ये आला नाही. केसरकरांचं स्पष्टीकरण. अशोक खरात प्रकरणाचा खोलवर तपास व्हावा. नाशिक प्रकरण दाबण्याचा प्रकार झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करू. मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांचा इशारा. अशोक खरात प्रकरणी एसआयटी चौकशी स्थळ बदलले. आज अज्ञात स्थळी एसआयटी चौकशी. चौकशीला स्वतः एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते उपस्थित. अशोक खरात प्रकरणामध्ये कराच्या संस्थेला पाणी देणाऱ्यांना काय शिक्षा द्यायची? विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचा प्रतिसवाल. खरात प्रकरण अत्यंत गंभीर. इंटेलिजंट मार्फत आम्हीच केला भांडाफोड. प्रकरणात कोणालाही सोडलं जाणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकरांचा कार्यकर्त्यांना धीर. काळजी करू नका. आयोगाचा राजीनामा दिलाय. प्रदेश अध्यक्षपदाचा नाही. महिला कार्यकारिणीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरील फोटो आला समोर. अशोक खरात प्रकरणामध्ये तृप्ती देसाईंची तडजोड. तृप्ती देसाईंनी चाकणकरांची तडजोड केली. रुपाली ठोंबरे पाटील यांचा गंभीर आरोप. खरातकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची देखील चौकशी होणार. खरातच्या फार्म हाऊसवर काम करणारे कर्मचारी, ईशान्येश्वर मंदिराचे पुजारी या सर्वांची चौकशी केली जाणार. अशोक खरातला जमीन विकली आणि मुलगा बेपत्ता. शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन अशोक खरातनं पैसेच दिले नाहीत. पाथर्डीतील शेतकऱ्याचा गंभीर आरोप. बोंधूबाबा अशोक खरातचा आणखीन एक कारनामा समोर. अशोक खरातचा उद्योगपतीला 20 कोटींचा गंडा. आमदाराच्या पुतणीची ओळख करून देत खरातनं रचला होता कट. अशोक खरातला भेटणाऱ्या मंत्र्यांना सहआरोपी करा. मंत्र्यांना सहआरोपी केल्याशिवाय भोंदूगिरी थांबणार नाही. संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल. सुनेत्रा पवारांनी तातडीनं निर्णय घ्यावा. अजितदादांच्या विचारांची आठवण असेल तर त्यांनी ताबडतोब निर्णय घेतला पाहिजे. चाकणकरांच्या प्रदेशाध्यक्षपदावर राऊतांचं वक्तव्य.
करात प्रकरणामध्ये पुणे उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटलांवर आरोप. अभिजित भांडेंच्या पत्नीची करातच्या पत्नीसोबत जमीन खरेदी. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला भांडाफोड. अशोक खरात आणि ऑफिस बॉय नीरजची समोरासमोर चौकशीमध्ये नीरजकडून 40 महिलांचे नंबर हस्तगत. रुपाली ठोंबरे पाटील यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. चाकणकर मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार, चाकणकरांना मुख्य आरोपी करा. रुपाली ठोंबरे पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी. अशोक खरात प्रकरणी कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर सुनील तटकरेंचं वक्तव्य. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात खरातच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आणखी 3 महिला समोर. अशोक खरातचा पाय आणखी खोलात. अशोक खरात प्रकरणामध्ये आणखी मोठे चेहरे अडकण्याची शक्यता. काँग्रेस खासदार बळवंत वानखडेंची प्रतिक्रिया. अशोक खरात प्रकरणामध्ये आयकर विभागाची एंट्री. खरातच्या मालमत्ता आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची आता तपासणी केली जाणार. देणगीदार, भागीदार आणि आर्थिक मदत करणारे रडारवर. खरात प्रकरणातील चर्चेतील नीरज जाधवचा चेहरा समोर. 100 पेक्षा अधिक लैंगिक शोषणाचे व्हिडिओ नीरजनं रेकॉर्ड केल्याचा आरोप. नीरज खरातच्या कार्यालयात ऑफिस बॉय म्हणून काम करायचा. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसींचा मोर्चा. जातनिहाय जनगणनेसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चा. नाना पटोले, विजय वडेट्टीवार मोर्चामध्ये सहभागी. तिकीट निरीक्षकाकडनं प्रवाशाला मारहाण. मुंबईहून भुसावळच्या दिशेनं जाणाऱ्या दादर बलिया एक्सप्रेसमधील घटना. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. लोकशाही मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. वाशिम जिल्ह्यामध्ये समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल चालकाकडनं नियमांची पायमल्ली. काही ट्रॅव्हल चालक गाडी थांबवत प्रवासी घेत असल्याचे प्रकार वाढले. या प्रकारामुळे समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित. वाशिममधील जवळका अमनवाडी रस्त्याची दुरावस्था. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहन चालवताना मोठी कसरत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष. अखिल पद्मशाली समाजाच्या मान्यवरांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न. भिवंडी शहरातील कार्यक्रमाला समाजातील मोठ्या संख्येनं पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची उपस्थिती. रेल्वे ट्रॅकच्या ब्रिजवरील सुरक्षा जाळी तुटली. ठाण्याच्या कोपरीमधील प्रकार. रेल्वे ट्रॅकच्या ब्रिजमधील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह तर संरक्षक भिंतही अर्धवट तुटल्यानं सुरक्षेचा प्रश्न उपस्थित. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोन्याच्या अंड्याची चर्चा फोल. खोदकामात पितळ, तांब्याची भांडी आढळून आली. घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू. सांगलीमध्ये पारंपरिक लेझिम स्पर्धेचं आयोजन. जुन्या सांस्कृतिक वारशाचं जतन करत गावानं दिला वेगळा संदेश. अहिल्यानगर जिल्ह्यातील बेलापूरमध्ये चक्रधर स्वामी महाराजांचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न. जिल्हाभरातून भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी उपस्थित. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील नाईकबा देवाची यात्रा. यात्रेसाठी बनपुरीला महाराष्ट्र, कर्नाटकातून भाविक बैलगाड्यातून दाखल. नाशिक मेरगावात भोंदूबाबा अशोक खरातच्या विरोधात नागरिकांचा संताप. अशोक खरातला फाशी द्या, नागरिकांची मागणी. भिवंडीमध्ये सोमवारी 24 तासांसाठी पाणीबाणी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी उद्या पाणी पुरवठा खंडित. छत्रपती संभाजीनगरातील विविध एमआयडीसीमध्ये 70% लघु मध्यम उद्योग ठप्प. औद्योगिक गॅसचा पुरवठा 16 दिवसांपासून बंद. गोंदिया जिल्ह्यामध्ये किडंगीपार येथील महिलांचे रात्रभर ठिय्या आंदोलन. राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्यानं 13 आंदोलकांवर गुन्हे दाखल. वर्ध्यामध्ये थकबाकी शून्यावर आणण्यासाठी मोहीम. 31 मार्चपूर्वी थकबाकी वसुली पूर्ण करण्याचे आदेश. ग्राहकांना थकबाकी भरून सहकार्य करण्याचं आवाहन. सरकारनं बीजे महाविद्यालयाला स्वायत्तता नाकारली. मुंबई नागपुरातील कॉलेजला स्वायत्तता देण्यास अनुकूल. नागपूर मेडिकल कॉलेजसाठी बीजेची स्वायत्तता नाकारली. महाराष्ट्र केसरीचा आज अंतिम थरार. हर्षवर्धन, महेंद्र सिकंदर अंतिम फेरीमध्ये तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरीचा महामुकाबला. संगमनेरमधील चिमुकलीवरील ऍसिड हल्ल्याचा अहिल्यानगरमध्ये निषेध. शहरातील सराफा स्वर्णकार संघटनेच्या वतीनं करण्यात आला निषेध. रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणी 14वा आरोपी गोलू पंडित पोलिसांच्या ताब्यात. उत्तर प्रदेशातील जात मुंबई गुन्हे शाखेची कारवाई. आरोपीला सेशन कोर्टातील हॉलिडे कोर्टामध्ये हजर करणार. छत्रपती संभाजीनगरच्या अजिंठा लेणीमध्ये मधमाशांचा हल्ला. 4 महिन्याच्या बाळासह 30 पर्यटक जखमी. 9 जणांची प्रकृती गंभीर.
रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास अपघातांसाठी शासन जबाबदार. छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर महामार्गाच्या कामावरून औरंगाबाद खंडपीठानं प्रशासनाला फटकारलं. छत्रपती संभाजीनगर शहरातील तब्बल 1,57,000 मालमत्ताधारकांनी भरला नाही कर. महापालिकेच्या रेकॉर्डवर 3,30,000 मालमत्ताधारक. सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी. मुंबई ठाण्यातील माडाच्या 5,000 घरांची लॉटरी लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघातांच्या संख्येमध्ये वाढ. 2023 मध्ये 154 अपघात, 65 जणांचा मृत्यू. 2025 मध्ये 187 अपघात, 68 जणांचा मृत्यू. पुण्यामध्ये सोसायटीत पीएनजी गॅसच्या वापरासाठी सहकार विभाग जनजागृती मोहीम राबवणार. एलपीजी गॅस सिलेंडरच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर सहकार विभाग सतर्क. उन्हाळ्याची चाहूल लागताच भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले. राज्यामध्ये अनेक भागात भाजीपाल्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ. अकोल्यामध्ये गणगौर उत्सव उत्साहात साजरा. शहरातून निघाली भव्य शोभायात्रा. शोभायात्रेमध्ये महिलांचा आणि तरुणींचा मोठ्या संख्येनं सहभाग. वाढत्या उन्हामुळे लिंबूची मागणी वाढली. परिणामी पुरवठा कमी झाला. लिंबूची दरवाढ. प्रतिनग लिंबू 12 ते 15 रुपयांना विकलं जात आहे. मुंबई पालिकेकडनं रस्त्यावर पांढरे पट्टे काढण्यासाठी मागवलेली 150 कोटींची निविदा प्रक्रिया रद्द. प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी केला होता आरोप. राज्यांतर्गत रेल्वेगाड्या बंद. उत्तर भारतासाठी मात्र मुंबईतून रेल्वेगाड्या शून्य आधारित वेळापत्रक धोरणाचा परिणाम. धुळ्यातील कापडणे येथे डांगर शेतीचा यशस्वी प्रयोग. एका एकरामध्ये 2 लाखाचे उत्पन्न. युवा शेतकऱ्याचं परिसरामध्ये कौतुक. वाशिम जिल्ह्यातील धमधमी परिसरामध्ये उन्हाळी हंगामाला सुरुवात. शेतकऱ्यांची मूग पेरणीसाठी शेतामध्ये लगबग सुरू. योग्य हवामान आणि पाण्याच्या उपलब्धतेच्या पार्श्वभूमीवर यंदा मूग पिकाकडून चांगल्या उत्पादनाची अपेक्षा. धाराशिव जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका. तब्बल 1,921 हेक्टरवरील रब्बी पिकं आणि फळबागांचं नुकसान. अवकाळी पावसात 12 जनावरं दगावली. सिक्कीममध्ये भूकंपाचे सौम्य धक्के. भूकंपाची तीव्रता 4.1 रिश्टर स्केल इतकी. या धक्क्यानं नागरिकांमध्ये काही काळ घबराटीचं वातावरण. रुपयाचं अवमूल्यन आणि इंधन दरवाढीमुळे आगामी काळामध्ये महागाईची लाट येणार. खासदार राहुल गांधींचा इशारा. एलपीजी साठा घेऊन स्पाइसजेट पायनियर जहाज भारतामध्ये दाखल. जहाजामध्ये 16,714 टन गॅसचा साठा. भंडाऱ्यामध्ये सिलेंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा. मेंटेनन्सच्या नावे गॅस इन्शुरन्स. पाईप खरेदीची सक्ती. नागरिकांमध्ये संतापाची लाट आणि कारवाईची मागणी. धाराशिवमध्ये 10,38 लाखांपेक्षा अधिक किमतीचा ड्रग जप्त. नळदुर्ग तुळापूर रोडवर नाकाबंदी दरम्यान पोलिसांना आढळला ड्रगचा साठा. छत्रपती संभाजीनगरमध्ये युट्यूबवर शिकून अवैध गर्भपात करणाऱ्या 2 जणांना अटक. मुख्य सूत्रधार फरार. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.